तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर आजच्या डेली व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इकडे आमच्या आहोंचं सकाळ सकाळ काम म्हणजे ड्युटी सुरू होती. माझी ही साईड बाय साईड ड्युटी सुरूच होती. तर त्यांचं लॅपटॉपवर काम सुरू झालं होतं आणि तसंच आम्ही टी व्हीवर माझे व्हिडिओज लावले होते. खूप दिवसानंतर असं माझे स्वतःचेच व्हिडिओ बघायला खूप मला आवडतात. तसं तर मी कधी कधी सगळे व्हिडिओज लावते टी व्हीला आणि साईड बाय साईड आमचं कामही चाललं होतं. आणि बघा हा दिवाळीचा व्हिडिओ किती सुंदर दिसते मी. तर त्यानंतर दुपारचं जेवण केलं. तर मस्त मँगो रत्नागिरीवरनं मागवले होते आणि ऑनलाईन मागवले होते आणि इथे मस्त पालक डाळ आणि भात खाल्ला. त्यानंतर दुपारचे वाजले होते 5 म्हणजे इव्हिनिंगचे 4 ते 5 वाजले, 4 साडेचार झाले होते आणि थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं. वारं खूप सुटलेलं होतं आणि संध्याकाळी तर तसा पाऊस झालाच होता म्हणा, पण वारं खूप सुटलं होतं, गार वारं सुटलं होतं, खूप भारी वाटत होतं. त्यानंतर संध्याकाळी जेवणाची तयारी सुरुवात केली. तर इथं कांदा, टमॅटो आणि दोडका कापून घेतला होता मी. तर दोडक्याची भाजीची तयारी होती. तर मी इकडं कूट करून ठेवलं होतं शेंगदाणा, मिरची आणि कोथिंबिरीची. तर इकडं तेल गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये सगळं जे कापलेले इन्ग्रेडियंट्स होते ते सगळे टाकले. कांदा, टमॅटो, कढीपत्ता आणि ते छान तेलामध्ये चांगले परतून घेतले. त्याच्यानंतर जो आपण कूट बनवला होता तो कूट पण छान परतून घेतला आणि त्याच्यात टाकले आपले दोडके असे छान छोटे छोटे कापले होते आणि मग थोडं पाणी टाकलं गरम. आणि इकडे चपाती साईड बाय साईड भाजी शिजेल तोपर्यंत मी मस्त चपात्या लाटून घेतल्या, चपात्या करून घेतल्या आणि छान अशी लपथपीत अशी दोडक्याची भाजी मला अशाच प्रकारे खूप आवडते. आणि त्याच्यासोबत मी तिळाची पोळी देखील केली होती. मस्त तिळाची पोळी, दोडक्याची भाजी, चपाती आणि स्वयंपाक केला म्हणजे भांडी पडणारच. तर नशिबाने माझ्याकडे थोडीच भांडी पडली होती आणि अशा प्रकारे माझं किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे. जेवणाच्या अगोदर किचन क्लीन करून मला करायला खूप आवडतं आणि अशा प्रकारे जेवण तयार झालं ना. आता आम्ही चालले वॉकिंगला आणि नेहमीप्रमाणेची आमची ड्युटीमध्ये संध्याकाळी वॉकिंग इट्स मस्ट केलंच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. जेवण आम्ही आल्यावरच करू. तर इथं मी वॉकिंगला आले आणि इकडे आमच्या क्लब हाऊस आहे. क्लब हाऊस तुम्ही पाहिलेलंच आहे, खूप सुंदर क्लब हाऊस आहे. संध्याकाळचं इथं वॉकिंग करायला खूप भारी वाटतं. त्यात स्विमिंग पूल पण आहे साईडला, तर मस्त वाटतं. इकडे मी तुम्हाला दिसत असेल पाण्याची बॉटल घेऊन चालली तर अगोदरच गेले होते ते ऑलरेडी खेळायला जातात टेबल टेनिस. त्यांचं टेबल टेनिस खेळून झालं आणि मी त्यांना स्पॉट केलं कॅमेरामध्ये. तर आहोंची कशी रिॲक्शन, अरे ही काय माझा व्हिडिओ घेते मी कसं दिसतं वगैरे. तर अशा प्रकारे मग आमचं वॉकिंगला सुरुवात झाली. पण थोड्या वेळ आम्ही म्हटलं स्विमिंग पूलच्या शेजारी बसावं, मस्त वाटतं, गार वारं पण सुटलं होतं. हुश दमले वॉकिंग करून. पण तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं, लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा आणि स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. हा व्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे आणि खाली सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.